लडाखच्या पर्यावरणासाठी, शिक्षणातील बदलांसाठी आणि हक्कांसाठी लढा देणारे प्रसिद्ध संशोधक सोनम वांगचुक यांना आपण सगळेच ओळखतो. पण त्यांच्या या प्रत्येक चळवळीमागं कठीण प्रसंगात एक कणखर सावली आणि तितकेच बुद्धिमान साथीदार म्हणून उभे असणाऱ्या गीतांजली आंगमो यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? गीतांजली फक्त सोनम वांगचुक यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जोडीदार नाहीये, तर त्यांच्या अनेक मोठ्या प्रकल्पांच्या आणि संघर्षाच्या त्या मुख्य सूत्रधार आहेत. नेमक्या कोण आहेत गीतांजली आंगमो, त्यांचं शिक्षण काय आहे आणि त्या काय काम करतात, जाणून घेऊयात. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. तर गीतांजली यांचा जन्म ओडिशातल्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांनी फकीर मोहन युनिव्हर्सिटीमधून फिजिक्समध्ये पदवी घेतली आणि भुवनेश्वरच्या प्रसिद्ध XIMB म्हणजेच झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून MBA पूर्ण केलं. त्यांचं प्रोफाईल पाहिलं तर कोणीही चक्रावून जाईल. त्यांना 15 वर्षांचा कॉर्पोरेट अनुभव आहे. त्यांनी डेलॉइट सारख्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये आणि युरोपमध्ये सुद्धा उच्च पदांवर काम केलंय. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या गीतांजली या कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. ओडिसी आणि रशियन बॅले नृत्य प्रकारात त्या प्रशिक्षित सुद्धा आहेत आणि भारतीय आध्यात्मिक तत्वज्ञानाच्या त्या अभ्यासू सुद्धा आहेत. भारत सरकारच्या नीती आयोगाकडून त्यांना विमेन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या पुरस्कारानं सन्मानित सुद्धा करण्यात आलंय. पण कॉर्पोरेट विश्वातील मोठी कारकीर्द सोडून त्यांनी आपलं आयुष्य हे समाजकार्य आणि शिक्षण सुधारण्यासाठी समर्पित केलं. तर जाणून घेऊयात त्या नेमकं काय काम करतात. तर गीतांजली या लडाखमधील HIAL म्हणजेच हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लडाख या प्रसिद्ध संस्थेच्या सहसंस्थापक आणि CEO डीन आहेत. सोनम वांगचुक यांच्यासोबत मिळून त्यांनी 2017 मध्ये ही संस्था सुरू केली. हिमालयन भागातील हवामान बदल, आईस स्तूपा आणि स्थानिक समस्यांवर प्रयोगशील शिक्षण देण्याचं काम HIAL करते. या संपूर्ण संस्थेचं व्यवस्थापन, शिक्षण पद्धतीची आखणी आणि प्रशासकीय धुरा गीतांजली सांभाळतात. या पर्यावरणामुळेच गीतांजली आणि सोनम वांगचुक एकत्र आले. एका शिक्षण परिषदेत म्हणजेच कॉन्फरन्समध्ये गीतांजली आणि सोनम यांची पहिली भेट झालेली. शिक्षणाविषयी दोघांचे विचार इतके जुळले की दोघांनी एकत्र काम करण्याचा आणि आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय घेतला. फक्त पडद्यामागून काम न करता सोनम वांगचुक यांच्यावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा गीतांजली त्यांचा सगळ्यात मोठा पाठबळ बनल्या. लडाखच्या हक्कांसाठी जेव्हा आंदोलनादरम्यान सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं तेव्हा गीतांजली यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, राष्ट्रपतींना पत्र लिहिली आणि त्यांच्या सुटकेसाठी कायदेशीर लढा सुद्धा दिला. नुकत्याच दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यानही त्या सोनम वांगचुक यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्यात. थोडक्यात सांगायचं तर गीतांजली आंगमो या फक्त एक प्रसिद्ध व्यक्तीच्या पत्नी नाहीयेत, तर स्वतःच्या कर्तृत्वानं समाज बदलणाऱ्या एक सक्षम महिला, शिक्षण तज्ज्ञ आणि लढवय्या नेत्या सुद्धा आहेत. पण इथं सांगण्यासारखं एक म्हणजे सोनम वांगचुक यांचं हे दुसरं लग्न आहे. सोनम वांगचुक यांचं पहिलं लग्न रेबेका नॉर्मन या अमेरिकन नागरिक असलेल्या महिलेशी 1996 मध्ये झालेलं. रेबेका यांनी लडाखमध्ये सोनम यांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये, विशेषतः सेकमॉल म्हणजे स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेत अनेक वर्ष मोलाची साथ दिली. सेकमॉलची प्रसिद्ध सौर ऊर्जेवर चालणारी शाळा, मुलांसाठीचे प्रयोगशील अभ्यासक्रम आणि सेंद्रिय शेती या प्रकल्पांच्या निर्मिती आणि व्यवस्थापनात त्यांनी दीर्घकाळ पडद्यामागून मोलाची भूमिका बजावली. त्यांनी लडाखमधील स्थानिक शिक्षण पद्धती आणि संस्कृती समजून घेऊन अनेक वर्ष तिथल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी काम केलं. पण जवळपास 28 वर्षांच्या सहवासानंतर 2024 मध्ये त्यांचा परस्पर संमतीनं घटस्फोट झाला. त्यानंतर 2025 मध्ये त्यांनी गीतांजली यांच्याशी विवाह केला. सोनम वांगचुक यांच्या वैवाहिक आयुष्याचं वैशिष्ट्य म्हणजे या दोनही टप्प्यात त्यांच्या जोडीदारांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यासोबतच लडाखमधील सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीमध्ये मोलाचं योगदान दिलंय. लग्नानंतर गीतांजली यांनी सोनम वांगचुक यांच्या कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आत्ताही त्यांची साथ आपल्याला या आंदोलनादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. पण एकूणच या दोघांच्या जोडीविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.